चला तर बालदोस्तांनो, आता आपण नुकतीच 2ची टेस्ट बघितली. आता आपण बघत आहोत 3ची टेस्ट. 3ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 3. आता बघा, लक्षात घ्या, कोणती पण दिलेली जी संख्या असेल ना, तर तिची आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची. आणि जर ती ॲडिशन जर 3 डिव्हिजिबल असेल तर यस, दॅट नंबर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. इफ ॲडिशन ऑफ डिजिट्स इन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन द नंबर्स आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. सो आता बघा, इथे काही संख्या लिहिली तर आपण त्यांची ॲडिशन करू. 4 + 8 किती झाले बरं? 4 आणि 8 12, 12 आणि 3 15. यांची बेरीज 15 येते. 15ला आपण 3ने डिव्हिजिबल करू शकतो का? यस, ऑफकोर्स. 3 5 15. या ठिकाणी आपली वजाबाकी आली, भागाकाराला 5 आणि वजा रिमाइंडर उरली 0. म्हणजे ही संख्या पूर्णपणे 3ने डिव्हिजिबल आहे. 930. 9 आणि 3 12 आणि 1 0 12. यांची बेरीज 12 येते. म्हणजे ही संख्यासुद्धा 3ने डिव्हिजिबल आहे, कारण 12ला 3 आणि पूर्ण भाग जातो. आता बघा, आपण पुढचं बघू. 5 आणि 5 10 आणि 8 18. यांची बेरीज येते 18. म्हणजे ही संख्या पण पूर्णपणे 3च्या पाड्यामध्ये 18 येतो. 3 × 18 म्हणजे 585. हा नंबर पण 3ने पूर्णपणे डिव्हिजिबल आहे. चला तर तुम्हाला नंबर देते मी, तुम्ही ते गेस करा. चला तर मग 412 हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे का? 836 4505 हे नंबर 3ने डिव्हिजिबल आहेत का? हे गेस करा बरं. यांची ॲडिशन करा आणि जर त्या ॲडिशनला जर 3ने भाग जात असेल तर ते नंबर्स 3ने डिव्हिजिबल असतील. बघा, 4 + 1 5 5 and 2 7. 7 हा दूरपर्यंत 3च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणजे दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 8 + 3 किती झाले? 11. 11 and that 6 17. इथे पण 17 येतो आहे, म्हणजे ही पण आपल्याला 3च्या टेबलमध्ये 17 आवडत नाही किंवा 17ला 3ने भाग जात नाही, त्यामुळे ही संख्या पण 3ने डिव्हिजिबल नाही. पुढे बघा, 4 + 5 9. 9 and 0 9. 9 and 5 14. 14 पण 3च्या टेबलमध्ये येत नाही किंवा 14ला 3ने भाग जात नाही, त्यामुळे या संख्या 3ने डिव्हिजिबल नाही. तर सोपं काम काय करायचं, 3ची जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघायची असेल तर त्या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. जर त्या संख्येने भाग गेला 3 आणि तर त्या संख्या 3ने डिव्हिजिबल आहेत.